एक बौने ने पूरे टीम को बौना बना दिया. जसप्रीत बुमराहने टेम्बा बबुआला बौना म्हटलं होतं पहिल्या इनिंगमध्ये. आज त्याच बबुआने सर बबुआने इंडियन टीमला बौना म्हणजे अगदी ठेंगणं करून दाखवलं. अख्खी टीम संपवली. कॅच, शेवटचा कॅचही त्यांनी पकडला. सर टेम्बा बबुआ आज म्हणजे बौना बबुआ, ज्याचा आपण कायम गंमत त्याची थट्टा उडवली आहे, आज तो सर टेम्बा बबुआ झाला आहे. त्याने ICCची ट्रॉफी जिंकली याच वर्षी आणि आज त्याने भारतामध्ये येऊन भारतीय टीमला, जी स्पिनिंग ट्रॅकवरती बेस्ट क्रिकेट खेळते असं आपण म्हणतो, एकेकाळी आता ती जुनी गोष्ट झाली असंच म्हणावं लागेल, पण आज ज्या प्रकारे टेम्बा बबुआने इंडियन टीमला आरसा दाखवला की बॅटिंग कशी करावी भारतीय पिचवर, भारतीय टीमला सांगितलं, ती बघण्यासारखी होती. तो ज्या प्रकारे बॉल खेळत होता, स्पिन खेळत होता, त्याचा कुठलाही ज्या प्रकारे तो डिफेन्स करायचा किंवा ज्या प्रकारे त्याचा बॅटचा अँगल असायचा, बॉलला ओळखायचा की हा बॉल पुढे खेळायचा की मागे खेळायचा, आणि त्याचा प्रत्येक, समजा बॉल मिस झाला किंवा कट जरी लागला तरी तो स्लिपच्या अगदी पुढे पडायचा, कॅच जायचा नाही. आणि इंडियन टीम मध्ये सगळे सहज एच लागला की कॅच आउट स्लिपमध्ये. सो स्पिनिंग ट्रॅकवरती, टर्निंग ट्रॅकवरती, स्पिनिंग ट्रॅक नाही म्हणतात त्याला, टर्निंग ट्रॅकवरती कसं खेळावं हे सर टेम्बा बबुआने सांगितलं आहे. इतकी रद्दी मॅच, म्हणजे आता असं पण म्हणता येणार नाही की खूप एकेकाळी आपण असं इंडियन टीमची अवस्था बघायचो. 2004 मुंबई मला आठवते, सगळ्यांनाच आठवत असेल, ऑस्ट्रेलिया विरुद्ध मुंबईत आपल्याला वानखडेवरती हरवलं होतं ऑस्ट्रेलियाला. अशीच टर्निंग पिच होती. पण गेल्या वर्षभरात याच नोव्हेंबर महिन्यात 2024 नोव्हेंबर महिन्यातच न्यूझीलंडने 3-0 इंडियन टीमला हरवलं. स्पिनिंग ट्रॅक, परत टर्निंग ट्रॅकवरती कसं खेळायचं त्यांनी सांगितलं आणि आपण तिथे सपशेल ढेपाळलो. आज साऊथ आफ्रिका इंडियात येऊन सहज जिंकते आणि 93 ऑल आउट होते इंडियन टीम. ही म्हणजे फक्त आपण IPL साठीच राहिलो किंवा IPLच्याच परफॉर्मन्सच्या बेसवरती आपण इंडियन टीम सिलेक्ट करणार आहोत. वरनं गौतम गंभीर म्हणतोय की अशीच पिच आम्हाला हवी होती. ठीक आहे, गौतम गंभीरला दोष देणं फार फार सोपं आहे, तो भाग वेगळा. पण आपल्याकडे 8 बॅट्समन असताना गौतम गंभीरची ही एक गोष्ट मला कधीच आवडत नाही की तो लॉंग बॅटिंगने खेळतो, बॅटिंग खूप शेवटपर्यंत नेतो, टेल फार छोटी असते आपली. 8 बॅट्समन टीम मध्ये होते, 124 टार्गेट होतं फक्त. यावरून मला एक मॅच आठवते जी मी बघितली नाही तितकीशी, पण ऐकलं त्याबद्दल भरपूर. जेव्हा तेंडुलकरने म्हटलं होतं सौरव गांगुलीला की तू चालता हो इथनं वेस्ट इंडिजमधनं, सचिन तेंडुलकरची ऍज अ कॅप्टन ती पहिली मॅच होती 1997. हाच पिरियड होता, थंडीचा पिरियड आफ्टर दिवाळी. आणि तिकडे वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा सुद्धा पहिली मॅच खेळत होता ऍज अ कॅप्टन. म्हणजे 2 मेगा स्टार, एक इंडियन टीमचा सचिन तेंडुलकर कॅप्टन आणि तिकडे ब्रायन लारा कॅप्टन होता. ॲबे कुरुविल्ला हे नाव ऐकलं असेल, तो उंच 6.5 6 हाईट असलेला टॉल ॲबे कुरुविल्ला इंडियाकडनं खेळत होता. पहिलीच मॅच और दुसरी मॅच तितकंसं आठवत नाहीये, त्यामध्ये त्याने 5 विकेट घेतल्यात आणि इंडियन टीमने वेस्ट इंडिजला 119 रनवर ऑल आउट केलं, और जे काय असेल ते रनवर ऑल आउट केलं, आणि भारताला टार्गेट मिळालं फक्त 120 रनचं. ती पहिली मॅच होती तेंडुलकरची ऍज अ कॅप्टन आणि ब्रायन लाराची पण तिकडे कॅप्टन. इतकं म्हणजे प्रत्येकाला वाटलं की आज आता रेकॉर्ड होईल, कारण त्यावेळेसची 1997 90s मधली वेस्ट इंडिजची टीम ती होती जबरदस्त. कोर्टनी वॉल्श, कर्टली अँब्रोज, वॉल्श आणि आणखी कोणीतरी, असे सगळे जबरदस्त बॉलर्स होते. पण इंडियन टीमला फक्त 120 टार्गेट होतं आणि इंडिया मॅच जिंकेल हे आपल्याला माहित होतं, म्हणजे असं ऍझ्युम करत चालले होते सर्वजण. भारतीय टीम 90s मध्ये ऑल आउट झाली, 90s समथिंग रन ऑड. तेव्हा इतकं वाईट वाटलं. तेव्हा तेंडुलकरने म्हटलं होतं की सौरव गांगुलीला किंवा जे क्रिकेटर्स जे 100% देत नाहीये त्यांना त्याने चालतं व्हायला म्हणतो. तो रागाच्या भरात, ऑफकोर्स सिरियसली त्यात नव्हतं.
पण इकडे आपला कॅप्टन नेक स्पेन होतोय म्हणून आयसीयू मध्ये आहे आणि तो खेळायला सुद्धा आला नाही. हार्डली तो उभा जरी असता तरीही कदाचित अक्षर पटेलने काहीतरी रन काढले असते, कदाचित टार्गेट पूर्ण झालं असतं. वेस्ट इंडिज टूरला 2001 मध्येच सगळ्यांना माहिती आहे अनिल कुंबळेचा जबडा तुटला होता, फ्रॅक्चर झाला होता, तरीही तो बॉलिंगला आला. आपला पंत यावेळेस बॅटिंगला आला इंग्लंडमध्ये, आता याच 3-4 महिन्यांपूर्वी. त्याचा अंगठा तुटला असूनही कदाचित जर थोडा वेळ परत एकदा शुभमन गिल आला असता, तो आयसीयू मध्ये आहे वगैरे सगळे ठीक आहे, पण हू नोज एक चमत्कार घडला असता. कारण अक्षर पटेलला अचानक उपरती सुचली की आता शेवटची विकेट बाकी आहे, आता मी अटॅक करणार, 2 विकेट बाकी आहे और शेवटची विकेट बाकी आहे, मी अटॅक करणार. सो त्याने 4, 6 असे सगळे रन्स केलेत आणि शेवटी जो त्याने एक स्ट्रोक खेळला आणि अप्रतिम कॅच पकडला परत एकदा बबुमा. आणि कॅप्टन इनिंग खेळून त्याने कॅप्टनची कॅचही पकडला. इंडियन टीम सपशेल 93 रनवरती ऑल आउट. कुठे गेले ते सगळे स्टार्स? के.एल. राहुल, सगळ्यात प्रॉब्लेम म्हणजे के.एल. राहुलचा. मी स्वतः के.एल. राहुलचा प्रचंड फॅन आहे. तो ज्या प्रकारे बॅकफुटवरती क्रिकेट खेळतो, पण असं वाटतं हे सगळे क्रिकेटर आजकाल फक्त फास्ट पिचवरती किंवा जिथे बॉल स्विम करतो, जिथे बॉल बाउन्स आहे बेसिकली, तिथेच हे खेळू शकतात का? इंडियन पिचवरती इंडियन टीमच टर्निंग ट्रॅकवरती खेळू शकत नाही का? सगळ्यात जास्त मॅचेस खेळलेली व्यक्ती क्रिकेटर म्हणजे आज के.एल. राहुल आहे टीममध्ये, पण त्याचा परफॉर्मन्स तसा होत नाहीये. ठीक आहे, कधी कधी आउट होतोय, पण तो तसा कॉन्फिडेंटली त्याचा परत कॉन्फिडन्स गेला असं परत वाटतं. तो खरं तर के.एल. राहुलची दुसरी त्याची इनिंग आहे आयुष्यातली. तो पूर्ण सपशेल संपला होता, परत तो आलाय ऑस्ट्रेलिया टूरमधनं, आता परत इंग्लंड टूरमधनं. पण इंडियन क्रिकेटर्सना इंडियन टर्निंग ट्रॅकवरच काय प्रॉब्लेम होतो? 8 बॅट्समन असूनही, आणि आपण शुभमन गिलला दोष देऊ शकत नाही सिरियसली. म्हणजे शुभमन गिल स्प्रेन होतं सगळं मान्य, पण तो आला नाही हे आपण मान्य करूयात. पण 8 बॅट्समन असताना 7 बॅट्समन मिळून जर 123 रन काढू शकत नसू तर कुठेतरी मेजर प्रॉब्लेम आहे. कोचिंगमध्ये असेल, कशात असेल, आय डोंट नो, पण मेजर प्रॉब्लेम आहे हा, जर टर्निंग ट्रॅकवर आपण खेळत नसू तर. त्याच्यानंतर फक्त IPLच्या बेसवरतीच घ्यायचे की कोणत्या बेसवरती घ्यायचे? विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, पुजारा हे लिजेंड होते त्या जनरेशनचे, आता असं म्हणावं लागेल. तेव्हा त्यांचं महत्व आपल्याला आता तेव्हा कळलं आणि आता कळत आहे. अजिंक्य रहाणे तर अचानक काढून फेकलंच. आज असं वाटतं की तो कदाचित हवा होता एक सिनियर क्रिकेटर म्हणून, कदाचित इंडियन टीमला सपोर्ट झाला असता त्याचा. पण पॉइंट इज, आज साऊथ आफ्रिकेच्या बॅट्समनने, जो हाईटमध्ये कमी आहे, ज्याला आपला बॉलर बौना म्हणून म्हणतो गमतीने, त्याने अख्ख्या टीमला बॅटिंग कशी करायची, तुमच्याच देशातल्या, तुमच्याच वर्ल्ड फेमस ग्राउंड ईडन गार्डन मध्ये बॅटिंग, टर्निंग ट्रॅकवरती बॅटिंग कशी करायची, जो टर्निंग ट्रॅक तुम्हीच मागवलाय, तुम्हीच तुमच्यानुसार करून घेतलाय. 4 दिवस 3 दिवस त्यावरती पाणी टाकलं नाहीये. सौरव गांगुलीने म्हटलंय क्लिअरली आज की जी पिच कारण गांगुली हा वेस्ट बेंगॉल क्रिकेटचा अध्यक्ष आहे. सो त्याने क्लिअरली सांगितलं, हात वर केल्यापेक्षा त्याने सांगितलं की आम्हाला इंडियन टीम मॅनेजमेंट कडनं हीच म्हटलं गेलं, ही इच्छा केली होती की आम्हाला अशी पिच हवी आहे. त्यामुळे 4 दिवसात पाणी टाकलं नाही पिचवरती. त्यामुळे पिच वाळली, ती अनप्लेबल होती, टर्निंग ट्रॅक होता, आखाडा होता, लिटरली मातीचा आखाडा, जिथे बॅट्समन उभा राहू शकत नव्हता. आणि त्या आखाड्यात चित केलं साऊथ आफ्रिकेच्या टीमने, त्या मातीत, भारतीय मातीत. आणि तो करणारा क्रिकेटर म्हणजे साऊथ आफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बबुवा, ज्याने एकट्या टेंब्याने अख्ख्या टीमला बौना बनवलं. आणि तो स्वतः मात्र सर टेम्बा झालाय. त्याने आपला टेंबा मिरवला इंडियामध्ये येऊन. बघूया आता पुढे काय होतं, आणखी काय कारणं निघतील
मॅच हरण्याचे.